नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट होणारे, तोंडात टाकताच विरघळणारे केसर मोदक बनवणार आहोत. तर हे मोदक बनवण्यासाठी आपण खवा मावा असं कोणतंच साहित्य वापरणार नाही. तसेच दूध आटवत बसावं लागत नाही. अगदी 20 ते 25 मिनिटात हे मोदक बनवून तयार होतात. त्यामुळे तुम्ही हे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवून पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये मी 2 चमचे घरचे साजूक तूप घालत आहे. तूप थोडंसं गरम झालं की लगेचच यात अर्धा कप दूध घालूया. दूध गरम करून थंड केलेलं वापरायचं आहे. तर घरातील कोणत्याही वाटीने कपने सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे सर्व प्रमाण अगदी परफेक्ट घेता येईल व रेसिपी चुकणार नाही. तर दूध थोडंसं गरम झालं की या 2 कप दुधाची पावडर घालूया. वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम पावडर आहे. गॅस मंद आचेवरती ठेवून दुधाची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. सतत हलवत याच्या गुठळ्या मोडत ते मंद आचेवरती याचा छान गोळा होईपर्यंत हे शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकताय साधारण 5 ते 6 मिनिटे झाली आहेत. हळूहळू याचा घट्ट गोळा व्हायला लागला आहे. आता यामध्ये घालूया केसरचे दूध. तर मी पाव वाटी दुधात केसर भिजवून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकताय रंग फार छान आला आहे. केसर जर चांगल्या क्वालिटीचे असेल तर त्याला रंग छान येतो. याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. मंद आचेवरती याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. तर इथे मी एकूण पाऊण कप दूध वापरला आहे. अर्धा कप दूध मी सुरुवातीला व केसर भिजून पाव कप दूध असं मी पाऊण कप दूध इथे वापरलेलं आहे. तर इथे दाखवलेल्या प्रमाणानुसार तुम्ही सर्व साहित्य व्यवस्थित असं मोजून घेतलं तर मोदक नक्कीच छान बनणार आहेत. तर हे पहा, हे मिश्रण एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असा याचा गोळा तयार होत आहे. आपल्याला हवं तसं हे मिश्रण तयार झालं आहे. आता यात मी अर्धा कप पिठी साखर घालत आहे. वजनी म्हणाल तर 70 ग्रॅम साखर आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, अजिबात मोठा करायचा नाही. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे पहा, साखर जशी विरघळायला लागते तसं हे मिश्रण थोडं सैलसर व्हायला लागतं, थोडं पातळ होतं. याचा चांगला गोळा होत नाही तोपर्यंत हे परतत राहायचं आहे. अंदाजे 7 ते 8 मिनिटे लागतात हे मिश्रण परतण्यासाठी. मंद आचेवरती अजिबात न थांबता सतत चमच्याने हलवत राहा. यात काही गुठळ्या असतील तर त्या सुद्धा मोडून घ्या. तर तुम्ही पाहू शकताय मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे. तर साखर घातल्यानंतर मी 5 मिनिटे हे मंद आचेवरती परतून घेतला आहे. जोपर्यंत याचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीपासून साधारण मला 10 मिनिटे लागली आहेत. तुम्ही पाहू शकताय मिश्रणाला छान अशी चकाकी आली आहे. याचा छान असा गोळा सुद्धा होत आहे. छान घट्ट असे झाले आहे. आता या स्टेजला गॅस बंद करूया. आता हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्या. प्लेटला थोडं तूप लावून घ्या. साधारण 10 मिनिटांनंतर हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार होईल. तर 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय मिश्रण छान घट्ट झालं आहे. मिश्रण अगदी हलकं कोमट आहे. थोडंसं मळून घ्या म्हणजे हे छान होईल व मऊ होईल. तर तुम्ही पाहू शकताय केसरचा छान असा रंग मिश्रणाला आला आहे. तर मिश्रण अगदी छान झालं आहे. आता यापासून मोदक बनवून घेऊया. त्यासाठी हा मध्यम आकाराचा मोदकाचा साचा घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो वापरा. आता साच्याला सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे. गार्निशिंगसाठी यात थोडेसे पिस्त्याचे काप लावून घ्या. आता साचा बंद करून यात मिश्रण भरून घ्यायचं. चांगलं दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. यामुळे व्यवस्थित असा मोदक तयार होतो.
मोदकाला छान असा आकार येतो। मिश्रण व्यवस्थित दाबून भरल्यामुळे मोदक आतून पोकळ राहत नाहीत व छान सुबक असे तयार होतात। आता अगदी हलक्या हाताने मोदक साच्यातून काढून घ्या। बघा काय मस्त कळ्या आल्या आहेत। आपण वापरलेल्या केसराच्या दुधामुळे रंग तर पहा फारच सुरेख आलेला आहे। हे मोदक चवीलाही छान लागतात। मी तुम्हाला आणखीन एक मोदक बनवून दाखवते। तर सुरुवातीला पिस्त्याचे काप लावून घ्यायचं, यामुळे मोदक दिसायला आकर्षक दिसतात। साच्यात मिश्रण दाबून घट्ट भरायचं, म्हणजे मोदक छान कळीदार बनतो। तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेत आहे। मोदक तर पहा दिसायला सुंदर व आकर्षक सुबक दिसत आहे। चवीला म्हणाल तर अगदी बाजारात मिळतात तसे मोदक झाले आहेत। तर तुम्ही पाहिले असेल बनवायला किती सोपे आहे। कोणतंच महागडं साहित्य आपण वापरलेलं नाही। साहित्याचं प्रमाण अचूक घेतलं की मोदक अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात। मोदक अतिशय मऊसूत होतात, तोंडात टाकताच विरघळतात आणि चवीलाही खूप छान लागतात। तर तुम्ही सुद्धा गणेश चतुर्थी निमित्त बाप्पासाठी हे मस्त चवदार केशर मोदक नक्की बनवून पहा। रेसिपी कशी झाली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा। मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।